स्वागतम सुस्वागतम. आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत एक गावदेवी स्पोर्ट पोमण आयोजित आकाश मूर्ती चषक 2026. आणि आज खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी पाहिलं तर मग आकाश मूर्ती या नावानं निश्चितच संघ आपण पाहणार आहोत पोमण. चला मॅच लावते सुरुवात. पहिलं षटक टाकण्याकरता विशाल बडांगे याला आपण पाहतोय. पहिला बॉल इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉल वरती मिळवली विशाल बडांगेने विकेट. फलंदाज आपण पाहिला तर मग परतावं लागेल मुकेश वलवी ह्या खेळाडूला डगआउटच्या आशयाला. हॅलो हॅलो हॅलो. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर मग फलंदाज बाद झाला तो म्हणजेच मुकेश आणि देवीदास या दोन्ही खेळाडूंना आपण प्रथमतः पाहिलं होतं, परंतु मुकेश मात्र बाद झाला. नो बॅटर देवीदास येतोय. ऑन साइडला खेळले गेलेत. देवानंद आला. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली. सिंगलच्या मदतीनं धाव फलक ऑन झालाय. पहिल्या बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती देवानंद वळवीच्या बॅटमधनं आपण एक सिंगल धाव इथे मात्र पाहिली आहे. सिंगलच्या मदतीनं धाव फलकाला मात्र सुरुवात होते. अखो टप्प्याची लेन ऑन साइडला खेळले गेलेत. वेट अँड वॉच. सुंदर शोक चेंडू निघून गेला सीमारेषा पार. 6 धावांकरता षटकार. चला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. देवेंद्रजी भुसकर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्या. करण भंडार या खेळाडूला जबरदस्त खेळ मात्र करणकडनं देखील पाहायला मिळालाय. हा चेंडू आहे वाईट. अवांतरच्या स्वरूपात एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धाव फलक पोहोचले गेले 8 अंकांवरती. मंगलमूर्ती स्फोट नागले आणि आकाशमूर्ती गावदेवी पोमड हा संघ आपण पाहतोय. पुन्हा एकदा आखो टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला खेळलेत. झेल या ठिकाणी पकडला गेला. परतावं लागेल देवीदास बीश या खेळाडूला डगआउटच्या आशयाला. धक्का क्रमांक 2 मंगलमूर्ती स्फोट नागले संघाला. दोन फलंदाज आतापर्यंत बाद झालेत मंगलमूर्ती स्फोट नागाळे संघाचे. सुरुवातीला आपण पाहिलं तर मग देवीदास अँड मुकेश या दोन्ही खेळाडूंना आपण पाहिलं होतं ओपनिंगच्या स्वरूपामध्ये, परंतु ते मात्र यावेळेस परतलेत. मुकेश एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू होता, परंतु त्याला देखील बाद केलं. त्याच्यानंतर देवीदासला देखील बाद केलंय. यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये विकास वळवी आणखी एक जबरदस्त खेळाडू. ओ यावेळेस आपण पाहिलं तर मग ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी गेली होती विशालनं, परंतु हा चेंडू आहे वाईट. अवांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव अजून टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धाव फलक पोचले गेले 9 अंकांवरती. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक.
ऑन साइडला खेळले गेले विकास. ओ पकडला जाईल झेल, परतावा लागेल विकासला देखील डगआउटच्या आशयाला. भरपूर काही घडामोडी झालेत या ओव्हर मध्ये, 3 विकेट देखील आलेत. जबरदस्त बॉलिंग. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 9 धावा देत असताना धन्यवाद, थँक्यू सो मच. अजूनही एका चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. 5 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर मग 3 विकेट आणि 9 धावा खर्च केलेत. पुन्हा एकदा सागरची बघेल साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत. पोहण्यांच्या माहिती करता आपण पाहिलं तर मग मंगलमूर्ती स्फोट नागले आणि आकाश मूर्ती गावदेवी पोमड असा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या तरी आकाश मूर्ती पोमड संघाची चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. विशालच्या माध्यमातून बॉलिंग खूप चांगली आणि विकेट देखील मिळवलेत. सॉफ्ट यावेळेस पॉइंटला ढकलले, बॉलला एक सिंगल साईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुजलं गेले 10 अंकांवरती. जवळजवळ आपण पाहिलं तर मग पहिल्या षटकाचा स्पेल आहे तो संपलाय आणि धाव फलकावरती धावा आहेत 3 बाद 10. अजून सुद्धा 2 ओव्हरचा खेळ मात्र बाकी आहे आणि 2 ओव्हर मध्ये किती धावा बनवल्या जातील मंगलमूर्ती स्फोट नागले संघाकडनं सध्या तरी थोडासा बॅकफुटरी संघ पाहायला मिळतोय. धावा भरपूर आहेत, 10 धावा योग्य मानल्या जातील धाव फलकावरती, परंतु महत्वाचे मात्र एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागणार आहे. नंबर 2चं षटक टाकण्याकरता गोलंदाज आपण पाहिला तर मग राहुल अंधेर आमचे प्रियजन आहेत, आमचे मित्र राहुल अंधेर. एक चांगले खेळाडू, चांगले पंच, त्यानंतर चांगले समालोचक देखील आहेत. चांगला प्रतिसाद सातत्याने आम्हाला देखील लाभला जातो कॉमेंट्रीमध्ये. परंतु यावेळेस इन ऍक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये त्यांना देखील पाहू शकाल. दुसरं षटक टाकण्याकरता ते देखील सज्ज झालेत. ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट पोमनगावचा हा सितारा. पहिलाच बॉल, राहुलचं देखील भव्य स्वागत केलंय. स्लॉक से करेंगे सबका स्वागत. ध्रुव बीचच्या बॅट मधनं धमाका आपण पाहतोय. षटकार 6. पहिल्याच बॉल वरती ध्रुव बीचच्या बॅट मध्ये काय जबरदस्त धमाका पाहायला मिळाला. पुढील बॉल. ओ यावेळेस आपण पाहिलं तर बघा पॉइंटला चेंडूला ढकलले, एक धाव वेगाने पूर्ण केला. दुसरा धावाचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली आहे. चालक पाहायला मिळतोय देवानंद हा बॅटर. हलकासा चेंडू हातातून निसटला आणि लगेच वेगाने मात्र धाव. 18 धावा ऑन द स्कोर बोर्ड. लॉस 3 विकेट. राहुल याच्या खात्यातील पुढील बॉल. हो जोरकस मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता, परंतु प्ले अँड मिस डॉट बॉल. जवळजवळ 3 बॉल वरती राहुलने धावा खर्च केलेत 8. इथून मात्र कमबॅक करावा लागणार आहे. राहुल या गोलंदाजाला धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 18 अंकांवरती. अजून एक चेंडू मात्र डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंगची शैली आपण पाहिली तर राहुल अंधेरे यांची हार्दिक पांड्या सरांची आठवण मात्र करून दिली आणि हार्दिक पांड्या यांचे निश्चितच बिग फॅन आहेत राहुल अंधेर आणि त्यांच्याच शैलीनुसार बॉलिंग देखील केली जाते. लेदर क्रिकेट देखील खेळले गेलेत राहुल, परंतु यावेळेस हा चेंडू आहे व्हाईट. अव्वंतकच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावफलक 1ने पुढे सरकलाय, पोहोचला गेलाय तो म्हणजेच
19 आकड्यांवरती. पुढील बॉल. हो, वाढवा पार्टनर चेंडूला हाफ वर घेतलाय. हवाई स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळालाय. वन बाउन्स मात्र चेंडूला फील्ड केलंच जाईल, परंतु त्या अगोदर 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांनी धाव फलक पोहोचलं जाईल. 21 अंकांवरती थेंबे थेंबे तले सज्ज. एका धाव्यासाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती योग्य तो खेळ मात्र करावा लागतो. आणि सध्या तरी चांगल्या प्रयत्न मंगलमूर्ती स्पोर्ट नागले संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, अखूड टप्प्याची लेन हलकासा मात्र चेंडू कट होताना पाहायला मिळाला. बाकीचं काम यश मिळवण्याकरता 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत क्रिकेटच्या या पटलावरती. तुमच्याकडे तुमचे योग्य विचार, योग्य मार्ग आणि योग्य वेळ या ज्या गोष्टी आहेत ना, त्या चांगल्या प्रमाणे तुम्हाला ठेवाव्या लागतात. ह्या गोष्टी जर तुम्ही ॲक्युरेटपणे पार पाडल्या तर एक तुम्ही चांगले खेळाडू बनू शकता. तिसऱ्या षटक टाकण्याकरता आपण एक ट्रॅकवरती हेमंत गोविंद नावाचा गोलंदाज आपण पाहणार आहोत. 21 धावा धावफलकावरती आल्यात. अजून इथून मात्र काही धावा ज्या आहेत त्या बनवाव्या लागणार आहेत. कारण आपण पाहिलं तर मग आकाश मोठी गावदेव स्पोर्ट पोबड हा संघ एक मजबूत संघ आहे. बॅटिंग लाईन खूप स्ट्रॉंग आहे. जवळजवळ 7 ते 8 क्रमांकावरती त्यांच्याकडे बॅटिंग ही चांगली आपल्याला पाहायला मिळते. अशा संघाला तर एक टार्गेट चांगला सेट करायचं असेल तर मग चांगल्या धावा देखील बनवाव्या लागतील. हेमंतच्या खात्यातील पहिला बॉल ऑन साइडला खेळले देवानंद. हो, चांगलं क्षेत्ररक्षण विकेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एक सिंगल धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचला गेला 22च्या घरामध्ये. ज्या आपल्या घामाच्या शाईने आपले स्वप्ने लिहितात ना, त्यांच्या नशिबाची पाने कधीच कोरी नसतायत. इथून मात्र ध्रुव ब्रिजनं चांगली बॅटिंग करण्यासाठी प्रयत्न चांगले केलेत, परंतु एंड देखील चांगला करावा लागणार आहे. हो, ब्लॉकॉलमध्ये चेंडूच्या हाताळणी चांगला स्ट्रोक पूर्णपणे खाली क्षेत्र आहे. चेंडू वेगाने निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता येतोय चौकार 4. आयुष्य वाघासारखं जगायचं असेल ना तर परफेक्ट झडप ही मारता आली पाहिजे. आणि ते निश्चितच परफेक्ट झडप यावेळेस मारले गेले थ्रूपनं. काय जबरदस्त स्ट्रोक खेळले गेले. पूर्णपणे खाली क्षेत्र होतं आणि त्या खाली क्षेत्रामध्ये स्ट्रोक पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा खाली क्षेत्र निवडलंय. रिकाम्या जागा भरा आणि ती रिकामी जागा पुन्हा एकदा भरून काढली आहे ध्रुव बीज या बॅटरनं. आणखी एक चौकार. साईडला खेळलेत. चेंडू चाललाय
हवेच्या वेगांवरती होऊन स्वार सीमा पार षटकार 6. काय जबरदस्त बॉलला रेट केलं, बॉलच्या मेरिट मध्ये आले आणि काय जबरदस्त हा स्ट्रोक मात्र खेळले गेले ऑन साइडला मिस्टर देवानंद वळवी. सुंदर स्ट्रोक. हो दिशा भरकटली आहे, दिशा भरकटली यावेळेस गोलंदाज हेमंत कर्ण. भीमर चेंडू फेकला गेलाय. धावफलक एकने पुढे सरकले, पोहोचले गेले 38-38 अंकांवरती. येणाऱ्या इष्टाच्या धावा कदाचित चेसिंगला अगदी बाबलीच्या काट्याप्रमाणे टोचतील यात काही शंका नाहीये. शेवटचा बॉल आहे, फ्री हिट देखील आहे. उलटॉस बॉल हाताळलाय, चेंडू निघून गेला सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता मोक्याच्या क्षणी आलेला हा चौकार. धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 42 या आकड्यांवरती आणि जिंकण्याकरता 43 धावा इथून मात्र बनवाव्या लागतील. त्या म्हणजेच आकाश मूर्ती गावदेवी स्पोर्ट पोमन संघाला. मित्रांनो, नाण्याची एक बाजू आपण पाहिली आहे, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष होताना पाहिला आहे, दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचं प्रत्युत्तर कशा प्रकारे दिलं जाईल हे देखील आपण पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर जाऊया आपण टॉस बॉक्सच्या दिशेनं. पुढील मॅचचा टॉस आहे तो केला जाईल. गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकरपाडा आणि त्यांच्या समवेत बाबा स्पोर्ट कामन रेल्वे स्टेशन म्हणजेच बाबा स्पोर्ट बीबीपाडा हा संघ आपण पाहणार आहोत. चला टॉस साठी या. चला टॉस आपण या ठिकाणी करतोय. एका बाजूने बाबा स्फूट बेबीपाडा संघ, दुसऱ्या बाजूने गावदेवी स्फूट साष्टीकरपाडा, या दोन संघामध्ये आपण टॉस आहे तो संपन्न करणार आहोत. जाऊया अतिथी कक्षाच्या दिशेने. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मग सागरजी भगत आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस आहे तो संपन्न करू. ज्येष्ठ उद्योजक आहेत आणि सागरजी भगत साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस आहे तो संपन्न करतोय. एका बाजूने गावदेवी स्पोर्ट साष्टीकरपाडा, दुसऱ्या बाजूने बाबा स्पोर्ट बीबीपाडा. छापाचा कॉल आणि येतोय छापा. टॉसचा निकाल लागला गेला आहे साष्टीकरपाडा या संघाच्या बाजूने. दुसरा टॉस जिंकला, डिसिजन काय असणार आहे? शतरक्षण. शुभेच्छा आहे तुम्हाला देखील आणि तुम्हाला देखील शुभेच्छा. मॅच देखील मैदानाच्या आतमध्ये चालू होईल. चला मॅचला होईल सुरुवात. देऊया पुन्हा एकदा शुभेच्छा दोन्ही संघांना. 18 चेंडू मध्ये जवळजवळ 43 धावा मात्र विजय करता पूर्ण करायचे. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मग थोडासा महागडा ठरला गेला गोलंदाज हेमंत.
जवळजवळ 3 चौकार आणि 1 षटकार शेवटच्या ओव्हरमध्ये आला. पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाज मिस्टर देवानंद वळवी त्याला आपण पाहू शकाल आणि बॅटिंग काय फिनिशिंग टच मात्र या ठिकाणी दिला गेला. हेमंत घोडविंद अँड राहुल अंधेर दोन बॅटर. पहिला बॉल ओ हो जबरदस्त स्ट्रोक. तू शेर तो मैं 125. ईंट का जवाब पत्थर से, गेर का जवाब बल्ले से आता हुआ मैदान के अंदर. काय जबरदस्त स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला हेमंतच्या बॅट मधनं. षटकार. षटकातील पुढील बॉल. पुन्हा एकदा आखो टप्प्याची लेन होती समोरच्या दिशेने खेळले गेलेत. एक सिंगल धाव मात्र इथे येईल. सिंगलच्या मदतीनं धाव फळक संघाचं आणि निश्चितच सुरुवात झाली. टप्प्याची लेन ऑन साइड ला उडवली आहे. राहुल अंधेरचा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त. पहिल्याच बॉल वरती पहिल्या बॉलला रेड करत असताना आपण पाहिलं तर मग राहुलच्या बॅट मध्ये हा षटकार आलाय. षटकाराच्या साईड धाव फलक पोचलं जाईल 13 या अंकांवरती. जबरदस्त बॅटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. टी फॉर दॅट जशास तसं उत्तर देण्याकरता निश्चितच ओळखला जातोय मिस्टर राहुल अंधेर. ओ यावेळेस फटका फसलाय. उंची जास्त लांबी कमी. ओ मौका भी दिया और इस बार सिक्सर भी दे दिया. षटकार 6. आपली जुनी ती मैत्री ग फारच गो आठवीत पुरी जुनी ती मैत्री ग. पुढील बॉल. हो हल्लेकेसे स्टेप आउट झाले होते. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. हा डॉट बॉल. बॅक टू बॅक आपण पाहिले तर दोन्ही षटकार मात्र पेश केले. तिसरा बॉल आपण पाहिला तर मग पूर्णपणे बेट झाले. चेंडू फेकून झाले त्या षटकातील 5. यावेळेस समोरच्या दिशेने पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पार. आणखी एक षटकार राहुल अंधेरच्या बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक पोहोचले गेले आहे 25 अंकांवरती. जबरदस्त सुरुवात मात्र या ठिकाणी केली आहे. 43 धावा मात्र विजयाकरता बनवायच्या आहेत. परंतु सध्या आपण पाहिलं तर मग पकडा भारी पाहायला मिळतोय आकाश मूर्ती गावदेवी पोमण संघाचा. त्याच्यामध्ये राहुल अंधेरच्या बॅट मध्ये 3 षटकार. हेमंतच्या बॅट मध्ये 1 षटकार. चांगली सुरुवात पाहायला मिळाली आहे. नंबर 2चं षटक निश्चितच या ठिकाणी विकास वळवीच्या माध्यमातून पाहायला मिळेल. इथून मात्र विकासला कमबॅक करून दर्शवावा लागेल. रोहित शर्मा यांचे मोठे बिग फॅन आहेत मिस्टर विकास वळवी. त्यांच्या जर्सीवरती नंबर देखील पाहायला मिळतोय 45. हो जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने यात काही शंका नाहीये. स्ट्रोक ना हा स्ट्रोक मात्र खेळले होते. पुढील बॉल. यावेळेस जबरदस्त फटका. चेंडू निघून एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांकरता चौकार. घाई घाई चिठी लिहून दिली तुझ
लागल पाय पुरी नाही आलीस मी लायला भुलेली दोस्तीला. ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट पोमण गावचा कोहिनूर आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर राहुल अंधेर. काय जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स मात्र त्याच्याकडनं पाहायला मिळाला आणि त्याला योग्य तो साथ मात्र हेमंतच्या माध्यमातून देखील मिळायला गेलाय. हो आणखी एक जबरदस्त स्ट्रोक मात्र पाहायला मिळालाय. खाली क्षेत्र आहे, चेंडू थांबणार नाहीये, वेगानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर प्रस्थान करतोय. 4 धावांकरता चौकार. हा डॉट बॉल येतोय. मॅच होता कुठे आणि मॅच आला कुठे, ह्याच तर नाव आहे मित्रांनो क्रिकेट. कुणाला रडावं लागतं तर कुणाला मात्र हसावं लागतं त्या क्रिकेटच्या पटलावरती. पुन्हा एकदा हवाई स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षक आहे, पकडला जाईल झेल आणि समाप्त होईल. हेमंत ह्या खेळाडूचा खेळ आउट. न्यू बॅटर आपण पाहिला तर मग विशाल भडांगे हा देखील एक जबरदस्त खेळाडू आहे. आल्या आल्या त्याच्या बॅट मधनं देखील मोठा फटका येईल का? यास येतोय, चेंडू सीमारेषेच्या पार जातोय. 6 धावांकरता षटकार. विशाल असो की मग हेमंत, त्याच्यानंतर आपण पाहिला तर मग राहुल, तिघांनी षटकारानं आपला अकाउंट ओपन केलंय. क्या बात आहे, जबरदस्त स्ट्राईक रेट पाहायला मिळतोय तिन्ही खेळाडूंचा. जबरदस्त प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाले. असं वाटलं होतं की निश्चितच हा मॅच एकतर्फी होतोय की काय, पण तो जबरदस्त टी फॉर टॅट जशाच तस गावदेवी स्पोर्ट पोमण या संघानं हो जबरदस्त स्ट्रोक. हार्दिक पांड्या कॉपीबुक स्टाईल न स्टोकलेला हा सुंदर चौकार आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग हा सामना अक्षरशः जिंकलाय. आकाश मूर्ती गावदेवी स्पोर्ट पोमण या संघानं जबरदस्त फाईट पाहायला मिळाली आहे. कॉंग्रॅच्युलेशन पोमण संघ अँड हार्ड मंगलमूर्ती स्पोर्ट नागळे वल्वी ब्रदर्स. प्लेयर ऑफ द मॅच मिस्टर विशाल भडांगे.